हॅलो फ्रेंड्स, आज आपण एकदम साध्या पद्धतीने खिचडी बनवणार आहे. खिचडी म्हणजे शाबू बनवणार आहे. त्याच्यासाठी मी शाबू घेतला भिजवलेला आणि शेंगदाणे घेतले. मी आज त्याच्यात काहीच टाकणार नाही, बटाटा नाही, मिरची नाही, काहीच नाही. एकदम साधी शेंगदाणे टाकून बनवणार आहे. आणि इथे घेतले एक छोटीशी कढई, त्याच्यात थोडंसं तेल टाकले आणि तेल टाकल्यानंतर तेल गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यात शेंगदाणे टाकणार आहे, शेंगदाण्याचं कूट, आणि त्यानंतर थोडंसं मिरची पावडर टाकणार आहे. एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे, कारण मला बटाटा ते असं खायची आता इच्छा नाही आहे. त्याच्यासाठी मी एकदम साध्या पद्धतीने बनवते. माझी आई पण अशी बनवते, ती एकदम मस्त लागते. त्याच्यासारखी खिचडी मला आत्तापर्यंत नाही जमली. कोणाच्या हाताला चव असते ना वेगळीच, तशा तिच्या हाताला पण चव आहे वेगळीच. हे बघा 2 मिनिट एक तेलात गरम झाल्यानंतर असा त्याला कलर आलेला आहे. त्याच्यात आपण आता शाबू टाकून घेऊ. शाबू कसा सुट्टा भिजवला आहे बघा. शाबू भिजवताना जास्त पाणी ठेवायचं नाही, म्हणजे शाबू जास्त पाणी ठेवायचं नाही. जास्त पाणी ठेवलं तर ते चिकट होतं. चिकट झाल्यानंतर ते खाऊ वाटत नाही, म्हणून पाणी थोडंसं टाकायचं. शाबू आता टाकून घेतलं. त्याला एक असं 5 मिनिट खाली करून झाकून ठेवायचं 2 मिनिट. आणि मीठ टाकायचं याच्यात आणि खाली करून एक 2 मिनिट ह्याला झाकून ठेवायचं, कारण त्याला चांगलं वाफू द्यायचं त्याच्यासाठी. बघा आता 5 मिनिट झाकून ठेवल्यानंतर मी आता ते उघडते. आणि बघा कसं शाबू फुललेला आहे. सगळीकडे शाबू म्हणजे कलर सेम आलेला आहे. आणि शेंगदाणे अगोदर का टाकायचे आपण, कारण शेंगदाणे अगोदर टाकले की ते थोडेसे क्रिस्पी होतात. जे दातात लागलं, म्हणजे दाताला खाताना थोडं मध्ये आलं की चांगलं लागतं खायला, म्हणून शेंगदाणे अगोदर मी टाकून घेतले ते कडक होण्यासाठी. आता बघा हे शाबू झालेला आहे. आणि आता मी गॅस बंद करते. आणि हे गरम गरम शाबू खायला खूप म्हणजे वेगळाच आनंद वाटतो, कारण थंड झालेलं शाबू खाऊ वाटत नसतं. त्याच्यासाठी तेव्हा इथं मी दही घेतले, दही आणि हे शाबू. ह्याला खिचडी म्हणतात, इथं गावाकडे त्याला शाबूच म्हणतात. त्याच्यामुळं मला सवय त्याला शाबू म्हणून. इथं आल्यानंतर मी खिचडी म्हणायला लागले. आता बघा हे खायला तयार आहे. जर माझा व्हिडिओ आवडत असला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. या तुम्ही पण आज खिचडी खायला.